नमस्कार, मी डॉक्टर रुबी पटेल, सिनियर गायनेकोलॉजिस्ट. आज मला हे डिस्कस करायचं की हा कॉमन प्रश्न पडतो प्रेग्नंट लेडीजना की माझी डिलिव्हरी नॉर्मल होईल का सिझेरियन, आणि त्यांना नेहमी असं वाटतं की सिझेरियन आपण अवॉइड केलं पाहिजे. नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी बरेचसे काही क्रायटेरिया असतात आणि आपण प्रेग्नन्सीमध्ये ट्रीटमेंट घेतो चांगल्यापैकी आणि चांगल्या पद्धतीने. त्याचा अर्थ असा नाही की आपली नॉर्मल डिलिव्हरी होईल. शेवटी 9व्या महिन्यामध्ये काय परिस्थिती राहते त्यावर अवलंबून आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की बाळाचं वजन मोठं असतं किंवा त्या स्त्रीची खालची प्रसूतीची जागा छोटी असते, किंवा कधी कधी डिलिव्हरीच्या कळांच्या वेळेस अचानक ठोके कमी होतात बाळाचे, किंवा त्यावेळेस काही ब्लड प्रेशर वाढणं, असे अनेक काही कॉम्प्लिकेशन असतात की जिथे मग सिझेरियन करावं लागतं. आणि हे आधीपासून कुठलाही डॉक्टर नाही सांगू शकत पेशंटला की नॉर्मल डिलिव्हरी होईल का सिझेरियन. तरीसुद्धा रेग्युलर चेकअपला येणे, प्रेग्नन्सीमधले जे व्यायाम करणे, हे सगळं जर प्रॉपरली फॉलो केलं तर नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस वाढतात.